घरात आमुच्या आमुची परवड, मानेवर परक्यांचे जोखड, मराठी पाऊल मागे पडे. महाराष्ट्र आहे तर मराठी भाषा आहे, तर ती मराठी भाषा बोलण्यामध्ये मगरुरी कशी असू शकते की मी नाही बोलणार? हे कसं होऊ शकतं? या महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक माणूस हा मराठी आहे आणि त्याचं या महाराष्ट्रावर नितांत प्रेम असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जर ते नसेल तर नाही तुम्ही इथे राहू शकता. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. आज या गीताला घेऊन काय समोर आहे, काय आठवतं? बाबांची आठवण अशी होती की ते गाणं ज्या क्षणी सुरू झालं, इट वॉज अ बड्डे. म्हणजे सह्याद्रीचा सिंह गर्जतो, यात जो काही शाहिरांनी सूर लावलेला आहे, बाप रे बाप. मला सगळ्यात महत्वाची ओळ ती दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र. त्यावेळी त्यांची जे हावभाव असायचे ना, ते असं असायचं की ही मानवंदना आहे महाराष्ट्राला. पहिल्यांदा जाऊन आपणच हिंदीत बोलायला सुरुवात करतो. सुरुवात आपणच करतो. हा, दादर अवघे घ्या. तर ही जी सवय आहे ती आपल्याला मोडावी लागेल. मी आता मराठी सिनेमा करतो आणि मराठी सिनेमाला प्रेक्षक नाहीत वरचा टाहो मलाच फोडावा लागतो, आणि तो पण महाराष्ट्रात. आपण आपली अस्मिता टिकवून ठेवण्याची गरज आहे. हे फक्त एका दिवसापुरतं मर्यादित नसावं. खरं तर आपला 365 दिवस महाराष्ट्र दिन असायला पाहिजे. आजही बाबांना मिस करतो. अरे प्रचंड, प्रत्येक क्षणी. ते इतकं इन्स्पायर करतं त्यांचं बोलणं, त्यांचं हातवारे, त्यांचं कसे तडफेने बोलायचे, ते गायचे कसे, त्यावेळेस त्यांच्या डोक्यामध्ये काय असेल, हे सगळं इतकं मला इन्स्पायर करतं. आणि आमचं बाळकडू काय होतं माहिती आहे का? 1 मे ची सुरुवात सकाळ, जर डोळे उघडताना कानावर यायचे ना, तर जय जय महाराष्ट्र माझाचे शब्द. वाह वाह. कारण असंख्य भोंग्यांवर ना ती गाडी लागलेली असायची, तो महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी. आजही हुतात्मा चौकामध्ये जो एक तो स्टॅच्यू आहे, त्यात एक शेतकरी, एक कामगार आहे आणि ती ज्योत आहे. त्याला काय महत्व आहे ना, मला नेहमी तिथे गेल्यानंतर असं माझं भरून येतं की हेच तो विभाग आहे की जिथे गोळ्या खाल्ल्या आहेत संयुक्त महाराष्ट्रासाठी. निराळ्या जमातीची नाती न गोती, मराठीची माती निराळी दिसे. नमस्कार, मी विशाल परदेशी. न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या दर्शकांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय महाराष्ट्र. मंडळी, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, व्यासपीठावर झालेली भाषणं आणि त्याच व्यासपीठावरनं दुमदुमलेला, सगळ्यांपर्यंत पोहोचलेला आवाज, आणि तो आवाज होता शाहिरांचा. मी असं म्हणेन की या संयुक्त महाराष्ट्र चळवळीला अधिक धार देण्यामध्ये ज्या आवाजाने फार मोठी मदत केली, ज्या आवाजाने त्या चळवळीतलं म्हणणं सगळ्या लोकांपर्यंत पोचवलं, त्यातला एक आवाज होता शाहीर साबळे यांचा. चला, आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शाहिरांचं योगदान, त्या चळवळीत असणारं त्यांचं अधिष्ठान आणि एकूणच त्यांची कशा पद्धतीने त्यांच्या कलेच्या माध्यमातून फिरस्ती राहिली आहे, याविषयी बोलण्याकरता माझ्याबरोबर आहेत दिग्दर्शक, निर्माता केदार शिंदे. आता तुम्ही म्हणाल केदार दादा का? तर नातू म्हणून त्यांचा पुढचा कलेचा सगळा वारसा पुढे नेण्याचं काम केदार तुम्ही करताय. त्याबद्दल खरं तर प्रेक्षक म्हणून आम्ही तुमचे ऋणी आहोत, कारण कायम वेगवेगळ्या चित्रपटांमधनं तुम्ही आम्हाला भेटत असता. पण थेट पहिला प्रश्न विचारतो, क्या बात आहे, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. आज म्हणजे सुरुवातीला लोकमान्यता, त्यानंतर राज्यमान्यता, आज ते आपलं राज्यगीत आहे. शाळेची सुरुवात देखील, म्हणजे शाळा भरण्याची सुरुवात देखील त्या गीताने होते. जेव्हा या सगळ्या चळवळीच्या आठवणींना आपण उजाळा देतो, शाहिरांबद्दल बऱ्याचशा आठवणी तुमच्या मनात असतील, या गीताला घेऊन काय समोर आहे, काय आठवतं? विशाल, एकतर हे गीत 1960 सालचं आणि माझा जन्म 1973 सालचा. सो मी 13 वर्ष हे गीत जन्माला आल्यानंतर जन्माला आलो. बरोबर. पण मी आजोबांकडेच वाढलो, शाहिरांकडे. त्यामुळे त्या घरामध्ये एकही दिवस किंवा एकही क्षण असा गेला नाही की जिथे मी बाबा माझ्या दृष्टीच्या आड आहेत. कारण मी इन्स्पायर होतो किंवा एक आयडल मानतो ना आपण लहानपणापासून, की आपल्याला कोणासारखं व्हायचं आहे. कलाकार म्हणून मला नेहमी असं वाटायचं की मला बाबांसारखं व्हायचं आहे. मला पूर्णपणे जाणीव आहे की बाबा ज्या सर्वोत्कृष्ट कलाकार म्हणून जी श्रेणी आहे
त्याच्या जवळपास पण मी जाऊ शकणार नाही याची मला मनापासून खात्री आहे. पण तरीसुद्धा एक आयडल आहे हे व्यक्तिमत्व. कारण कुठल्याही गावामध्ये गेल्यानंतर आज कसं एक मीडिया आहे, आज सोशल मीडिया आहे, आज तुमच्यासारखा मीडिया आहे जो आमचा चेहरा लोकांपर्यंत पोहोचवतो. तेव्हा तर फक्त आवाजच होता ना. बरोबर. कारण लोकांच्या पारावर घराघरामध्ये रेडिओ असायचे आणि त्या रेडिओवर फक्त शाहिरांची गाणी लागायची, शाहीर साबळेंची. तर तो काळ 1960 सालचा आहे आणि जेवढं मी महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा जेव्हा त्यांच्या बायोपिक केला त्यावेळेस जो काही रिसर्च झाला त्या रिसर्चमध्ये या महाराष्ट्र गीताबद्दलच्या खूप काही गोष्टी मलाही तेव्हा नव्याने कळल्या. बर. आणि मला असं वाटलं की काय काळ असेल तो. कारण एकतर काय आहे की शाहिरांचा मोठा सहभाग संयुक्त महाराष्ट्र चळवळीत राहिलाय. अमर शेखांचा तर फारच मोठा सहभाग आहे. अण्णाभाऊ साठे आहेत, फारच ग्रेट. गवाणकर आहेत. तर ही सगळी मंडळी ही सगळी दैवी आहेत असं माझं मत आहे. आमचे बाबा पण दैवी आहेत असंच माझं मत आहे. कारण काय आहे की शाहिरांची ताकद असते ना की तुम्ही त्या स्टेजवर उभं राहिल्यानंतर जे काही ते वातावरण निर्माण करणं असतं ना सभेच्या अगोदरचं. कारण सभेला नंतर ऐकायला लोक श्रोते आहेतच, पण त्याच्या अगोदर ती सभा कशी पेटवायची वा विचारांनी हे कामच शाहिरांचं आहे. त्यामुळे या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये खूप मोठं योगदान या सगळ्या लोकांचं आहे. पण महाराष्ट्र गीताची ही आठवण जी आम्ही आमच्या महाराष्ट्र शाहीर सिनेमामध्ये पण केली, पण त्याची एक्झॅक्टली आठवण मी तुला या निमित्ताने सांगतो. बरोबर. काय आहे की त्या कालखंडात बाबांचं यमराज्यात एक रात्र हे नावाचं मुक्तनाट्य खूपच सुरू होतं. म्हणजे फारच प्रयोग लागायचे आणि त्याला अजिबातच वेळ नव्हता. त्यावेळेस बाबांचा म्हणजे शाहिरांचा आणि राजा मयेकर यांचा लालबागच्या नाक्यावर कलाकार स्टुडिओ होता फोटोग्राफीचा. एक तिथे त्यांचं एक छोटंसं स्टुडिओ, तिथेच लोक भेटायला यायची. बरोबर. माझे आजोबा त्यावेळेस अभ्युदयनगरमध्ये राहायचे शाहीर आणि लालबागला दुकान. आणि मग दिवस रात्र प्रयोग सुरू आहेत वगैरे या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. आणि आता 1960 1 मे महाराष्ट्र दिन आपला आणि तो मंगल कलश घेऊन यशवंतराव येणार आणि एक संयुक्त महाराष्ट्र निर्माण होणार. ही कल्पना फार मोठी होती आणि त्या कल्पनेला अनुसरूनच हे गाणं राजा बढेंनी लिहिलं. हो, त्यांचे शब्द आहेत, श्रीनिवास खळे आणि श्रीनिवास खळेंचे संगीत आहे. कलाकार स्टुडिओमध्ये त्याच्या काही दिवस अगोदर, म्हणजे हे मेमध्ये जर 1 तारखेला गाणं पब्लिश होणार होतं तर त्याच्या अगोदर एप्रिल महिन्यामध्ये असं पकडूया आपण, तेव्हा ते कलाकार स्टुडिओत आले आणि राजा बढे आणि श्रीनिवास खळे यांनी बाबांना सांगितलं की एक महाराष्ट्र गीत आहे आणि हे असं 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 आणि 1 मेला ते रेडिओवरून पहिल्यांदा लोकांसमोर येणार आहे आणि ते महाराष्ट्र गीत तुम्ही गायलं पाहिजे असं आमचं मत आहे. विशाल, या सगळ्यांचा मोठेपणा बघ काय आहे की ना, बाबांचं पहिलं वाक्य काय होतं माहिती आहे का त्यावेळेस, की मी नाही शाहीर अमर शेखरला विचारा. हो. कारण त्यांचं योगदान संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये जास्त आहे. त्या गोष्टीवर राजा बढे आणि खळे शांत राहिले आणि तो जो एक सायलेन्स होता ना त्याच्यामध्ये कळलं होतं की पॉलिटिकली ना वेगळ्या विचारसरणीचे शाहीर अमर शेख होते. त्यामुळे सरकार वेगळ्या बाजूचं होतं. त्यांना तो आवाज इथे अपेक्षित नव्हता सरकारला. तर तो कोण की जो न्यूट्रल आवाज असेल, असा कुठला न्यूट्रल आवाज तो शाहीर साबळेंचा. मग बाबा म्हणाले की मला तर काही जमणार नाही कारण माझे प्रयोग इतके लागलेले आहेत, मी कधी तालीम करणार. तेव्हा तालमी 15-15 दिवस चालायच्या एका गाण्याच्या. काय म्हणतो? हां. तर ते म्हणाले की आपण इथेच करू तालमी, म्हणजे स्टुडिओत येऊन आपण इथेच तालमी करू. असं 15-1 दिवस तालमी झाल्या. बरं, रेकॉर्ड करण्याची प्रक्रिया पण वेगळी होती ना. तेव्हा ते कलकत्त्यावरून ती एक अशी रेकॉर्ड मिळण्याची का कसली मला माहीत नाही, पण त्याची पिन आहे ना, मग सगळे म्युझिशियन्स, कोरसवाले सगळं एकत्र सुरू असायचं. आत्ता इतकं प्रगत झालेलं आहे की संगीत वेगळं वाजतं, ताल वेगळा वाजतो, गायक वेगळा गाऊन जातो, कोरस वेगळे होतात आणि मग सगळं एकत्र येतं. तर तसं तो काळ नव्हता. त्यामुळे ते 15 दिवस तालीम का, तर ते चुकू नये, इतकं परफेक्ट व्हावं की ते चुकू नये. आणि ते गाणं सुरू झाल्यानंतर रेकॉर्डवरती ज्या पद्धतीने त्याची फ्रिक्वेन्सी त्या ह्याच्यावर यायची ना, मग त्याच्या रेकॉर्ड्स निघायच्या. म्हणजे तो साचा झाला. बरोबर. त्या साच्यातून मग रेकॉर्ड आवृत्ती निघायच्या सगळ्या. हां. सो बाबांची आठवण अशी होती की ते गाणं ज्या क्षणी सुरू झालं, इट वॉज अ वन टेक. एका टेकमध्ये एकही वेगळा टेक नव्हता त्याचा. कारण
हे ना सगळे झपाटलेले होते महाराष्ट्राविषयी. आपण हा काळ 2026मध्ये बघतोय, पण 1960 साली हे वातावरण काय असेल ना या महाराष्ट्रामध्ये, की आपण जो लढा दिला संयुक्त महाराष्ट्राचा तो परिपूर्ण झाला आणि आता आपला महाराष्ट्र आपल्या जवळ आला आणि त्याचं एक राज्यगीत आपल्याला महाराष्ट्रगीत गायचं आहे किंवा त्याचं महाराष्ट्रगीत लिहायचं आहे किंवा संगीत करायचं आहे आणि आपला सगळ्यांचा सहभाग, तर ते वातावरण काय असेल ना. सो ते झपाटलेले लोक होती आणि या पद्धतीने महाराष्ट्रगीत निर्माण झालेलं आहे. पण याचसाठी केला होता अट्टास, यातनंच हे झपाटले पण त्यांचं असावं ना. म्हणजे आज 66 वर्ष पूर्ण झाली, पण आजही गीत ऐकताना एक स्फूर्ती जडते. म्हणजे सह्याद्रीचा सिंह गर्जतो यात जो काही शाहिरांनी सूर लावलेला आहे, बाप रे बाप, हे हे म्हणजे कायम ताजेतवानेपणा वाटणं, हे कसं, म्हणजे काय नेमकं यात तुला आणि जाणवतं? ना मला त्यांचा मोठेपणा असा होता ना की 1960 साली जे रेकॉर्डवर गाणं आहे त्यानंतर असंख्य प्रयोगांना महाराष्ट्राची लोकधराच्या बरोबर. हा, बाबांना आम्ही मागून बघितलंय. बाबा पुढे असायचे ना, त्यांची पाठ दिसायची आणि आम्ही कोरसला उभे असायचो. तर मला अजूनही कधी कधी असं ते ते त्या मुमेंट्स अशा अशा आठवतात की ना त्यांचं अख्खं शरीर गायचं, कारण ते त्वेषाने गायचे महाराष्ट्र गीत. म्हणजे जेव्हा सुरू व्हायचं ना ते ज्या पद्धतीने आणि लोकांचा जो रिस्पॉन्स असायचा, म्हणजे हजारो लोक समोर बसलेली आहेत, पाठमोरे शाहीर दिसत आहेत मला. त्यामुळे जो आजही नीट बघितलंस ना तर महाराष्ट्र गीताचं जे महाराष्ट्र शाहीरमध्ये शेवटचं येतं तिथेही मी सेम शॉट त्या पद्धतीचा लावलेला आहे की पाठमोरे आहेत आणि असंख्य जनसमुदाय समोर उभा आहे. तू जसा बघायचास विंगेत हा ना, मी त्या- बघायचो हा. पाठ. आणि ना मला ना ते त्यांचे शहारे अजूनही आठवतात की ते तू म्हणतोस ते करेक्ट आहे की मला सगळ्यात महत्वाची ओळ ती दिल्लीचे ही तख्तरा की तो महाराष्ट्र त्यावेळेस त्यांची जे हावभाव असायचे ना ते असं असायचं की ही मानवंदना आहे महाराष्ट्राला. फक्त मला नेहमी असं वाईट वाटतं ना की आत्ता राज्यगीत होताना नेमकं ते कडवं का काढलं गेलं ते मला माहीत नाही. ते टायमिंगमध्ये बसवायचं असेल म्हणून झालं असेल, पण ते नेमकं कडवं ठेवलेलं नाही आहे. कारण ते मुलांमध्ये आणि त्या आजच्या युवकांमध्ये ते कन्फर्मली मांडलं गेलं पाहिजे की आपला महाराष्ट्र काय आहे, तर तो दिल्लीचंही तख्त राखतो. तर हे या सगळ्या आठवणी मला सतत दिसत राहतात. पण ह्या सगळ्या तालमींमध्ये म्हणजे असं असतं की शाहीर काही त्यावेळेच्या घटनांना, दौऱ्यांबद्दलच्या आठवणी देखील तुम्हाला सांगत असतील की आम्ही त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मग बाळासाहेबांबरोबर हे दौरे केले, ठिकठिकाणी मुक्तनाट्यांचे आम्ही मुक्तनाट्यांचे आद्य प्रवर्तक म्हणून शाहिरांना ओळखलं जातं. पहिले तर आजच्या पिढीला हे सांगितलं पाहिजे की मुक्तनाट्य म्हणजे नेमकं काय, कशा पद्धतीने या मुक्तनाट्याच्या व्यासपीठाचा या चळवळीला काय म्हणूयात मोठी मदत झाली. ते लोकनाट्याचा एक फ्री फॉर्म बंदिस्त रंगभूमीवर आणताना त्याचं नाव मुक्तनाट्य ठेवण्यात आलं. बरं. म्हणजे ना बाबांचं सगळ्यात महत्त्वाची बाब मला नेहमी वाटते, कलाकार म्हणून मला वाटते की बाबांनी कधीच एक लेवलच्या खाली कधीच बाबा आले नाहीत. म्हणजे त्यांचं मुक्तनाट्य ही प्रत्येक विषय त्यांचा फार महत्त्वाचा होता आणि तो विषय मांडण्याची त्यांची हातोटी फार महत्त्वाची होती. म्हणजे तू म्हणतोस ते करेक्ट आहे की 66 साली आलेलं आंधळतय नावाचं मुक्तनाट्य त्यांचं. बरोबर, आंधळ दळतंय. कारण 60ला आपल्याला संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला आणि 66 पर्यंत ही परिस्थिती निर्माण झाली की मराठी माणसालाच किंमत नाही. आणि आज मला ही दूरदृष्टी किती असेल ना सगळ्यांची. आज आपण 2026 साली पण याच गोष्टीबद्दल बोलतोय दुर्दैवाने की मराठी बोला. पण हे जे आक्रमण परप्रांतीयांचं होतं त्याच्याबद्दलचं बाबांचं मुक्तनाट्य आंधळतंय. ते आंधळतंय त्यांनी निर्माण का केलं होतं की तुम्ही दुसऱ्यांना दोष देऊन उपयोगाचं नाही, आपण आपला आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. आजही मला असं वाटतं की ते मुक्तनाट्य जे सांगतं त्याच्यातली लाईन अशी होती की या महाराष्ट्रातला मराठी माणूस कोण, जो कुठल्याही धर्माचा, पंथाचा, जातीचा असू दे, ज्याचं या महाराष्ट्रावर प्रेम आहे आणि जो या महाराष्ट्राला आपलं मानतो ना, तो खरा मराठी माणूस. वा. तर ते आपलं मानणं म्हणजे काय आहे, आपल्याला बळजबरी करायची गरजच वाटू नये. माझं म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा प्रांतवार रचना झाली त्यानंतर महाराष्ट्र आहे तर मराठी भाषा आहे, तर ती मराठी भाषा बोलण्यामध्ये
मगरुरी कशी असू शकते की मी नाही बोलणार, हे कसं होऊ शकतं? माझं एक मत होऊ शकतं, मला येत नाही आणि मला शिकायचं आहे, एवढी सिंपल गोष्ट आहे. आणि त्यांना कुठे साहित्यिक म्हणून पुस्तकं लिहायची आहेत मराठी शिकवून, त्यांना फक्त मराठी. या सगळ्या शाहिरांचा, या सगळ्या कलावंतांचा हा अट्टाहास संयुक्त महाराष्ट्रापासून जो सुरू आहे ना, तो दुर्दैवाने 2026 साली पण तो तसाच आहे. अजूनही तो संघर्ष सुरू आहे. तोच आहे बघ ना. म्हणजे आज ना आपल्याला आनंद वाटतो राज्यगीत झालं आपलं, पण ते राज्यगीत झालेलं आहे हे राज्यानी सगळ्यांनी मान्य करण्याची गरज आहे ना. ही फक्त मराठी माणसांनी मान्य करण्याची गरज नाही आहे. या महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक माणूस हा मराठी आहे आणि त्याचं या महाराष्ट्रावर नितांत प्रेम असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जर ते नसेल तर नाही तुम्ही इथे राहू शकत. म्हणजे आपण कोणाला बाहेर काढण्यासाठी एवढे आपण मोठे नाही आहोत, पण माझं म्हणणं आहे की तुम्ही जिथे जाता त्या आता साधी गोष्ट आहे की तुम्ही एक लग्न करता आणि आपण आपल्या घरातली, माझी मुलगी आहे, तर माझी मुलगी जेव्हा लग्न करते तर माझी मुलगी समजा दुसऱ्या घरामध्ये गेली तर त्या घराला ते आपलंसं करते ना. बरोबर आहे, साहजिक त्याच्यामध्ये ती सहभागी होते ना. हे माझं घर आहे, त्या घराचे सुखदुःख सगळ्या गोष्टी ती त्याच्यात सहभागी असते. ती तिथे बसून असं नाही म्हणत आहे नाही 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 माझं घर ते असं नाही होऊ शकत ना. तर ही तीच गोष्ट आहे. ही कर्मभूमी म्हणून जर आला, जर तुमची मातृभूमी नसेल पण कर्मभूमी म्हणून जर आला असाल आणि इथेच जर समोरची व्यक्ती तुमचं सगळा तुम्हाला दाम देत असेल तर शेवटी मग तो दाम देताना संभाषण पण मराठीतच असायला झालंच पाहिजे. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ही गोष्ट प्रकर्षाने मला त्याच्यामुळे जरा वाईट वाटतं की खरंच 60 साली जेव्हा संयुक्त महाराष्ट्र झाला असेल तो खरंच झालाय का 2026 पर्यंत आपल्याला आपल्याच भाषेसाठी, आपल्याच संस्कृतीसाठी आग्रह धरावा लागतो. त्याचं वाईट वाटतं. पण शाहिरांनी तेव्हाच ओळखलं होतं खूपच. हे प्रमोद नवलकरांचं प्रस्तावना आहे आंधळतच्या पुस्तकात की आंधळतय या शिवसेनेच्या प्रसूती वेदना होत्या. अच्छा, शिवसेनेच्या प्रसूती वेदना. हां, म्हणजे एकाच वेळी ते सगळं सुरू झालं ना. कारण बाबांनी त्या मुक्तनाट्यामध्ये मराठी माणसाला आपली चूक दाखवण्याचं, आरसा दाखवण्याचं काम केलं. आणि त्यानंतर तो जो पेटून उठायचा आणि बाहेर यायचा ना, तेव्हा त्याला त्या सगळ्या गोष्टी खूप चुकीच्या वाटायच्या, आजूबाजूला घडतायत त्या. मग ती संघटना एक निर्माण झाली, ती शिवसेना आहे. आणि आज शिवसेना नसती तर मराठी माणूस म्हणून आपण इथे दोघं जण एकमेकांसमोर बसलो असतो का, हा पण विचार आहेच. खरी गोष्ट. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे एक व्यक्तिमत्व जर या महाराष्ट्राला लाभलं नसतं तर आज म्हणजे एक मी तुला सांगतो, एक 60 नंतरची, 1960 नंतरची, खरं तर आपण फारच नशीबवान आहोत की आपण छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीमध्ये इथे जन्माला आलो. पण मग आपण त्या सगळ्याच लोकांचा विसर पाडून उपयोगाचं नाही ना. आपल्याला कुठेतरी आपली पण जबाबदारी असायला पाहिजे. नुसताच महाराष्ट्र दिन साजरा करून उपयोगाचं नाही. त्या महाराष्ट्राला दिन तरी करू नका ना, एवढंच माझं मत आहे. आपण महाराष्ट्राच्या पायाभरणीमध्ये काही करू शकलो नाही. या सगळ्या लोकांनी या महाराष्ट्राच्या पायाभरणीमध्ये फारच महत्त्वाच्या गोष्टी केलेल्या आहेत. आपण तो महाराष्ट्र सांभाळू तर शकतो ना रे. बरोबर. आणि हीच जर आपल्यात इच्छा नसेल, म्हणजे साधी गोष्ट, मला नेहमी असं वाटतं की पहिल्यांदा जाऊन आपणच हिंदीत बोलायला सुरुवात करतो. सुरुवात आपणच करतो. दादर अवघे क्या. तर ही जी सवय आहे ती आपल्याला मोडावी लागेल. आणि तो माज नाही आहे. मला असं वाटतं की तुम्ही दक्षिण भारतामध्ये गेल्यानंतर तिथे तू साधी गोष्ट विचार कर ना की आजही मी आता मराठी सिनेमा करतो आणि मराठी सिनेमाला प्रेक्षक नाहीत, वरचा टाहो मलाच फोडावा लागतो, आणि तो पण महाराष्ट्रात. कारण आपण फार म्हणजे त्या निमित्ताने त्यांच्या बाजूने सरकायचा प्रयत्न करतोय. आपण आपली अस्मिता टिकवून ठेवण्याची गरज आहे. आणि या महाराष्ट्र दिनाला या गोष्टींचा आपण विसर पाडता कामा नये. हे फक्त एका दिवसापुरतं मर्यादित नसावं. खरं तर आपला 365 दिवस महाराष्ट्र दिन असायला पाहिजे. सतत स्फुरलं पाहिजे ते की आपण या भूमीत जन्माला आलो म्हणून आपल्याला किंमत आहे. ही भूमी ग्रेटच आहे. इतक्या संत परंपरा आहे आपल्याला. जेवढे शौर्यवीर होते आपले शूरवीर, त्यांचा इतिहास आपल्याला आहे. मग आपण इथे येऊन आपण जन्माला येऊन
जर आपली भाषा आणि संस्कृती टिकवू शकलो नाही तर मग आपल्याला काही किंमतच नाही. पण केदार, त्यावेळी बाबांनी जी प्रहसनं सादर केलेली होती, जसं तू म्हणालात की त्यातला त्यावेळी तो विषय त्यांनी घेतला होता की मराठी भाषा, मराठी माणूस. आणखीन कोणकोणते वेगळे विषय असायचे ज्यातनं ते समाज प्रबोधन करायचं? नाही, पण त्यावेळेस कसं माहिती ना, ते विषय त्या पद्धतीचे मांडले जायचे. म्हणजे साक्षरता, हं, ज्ञानबाची मेघ नावाची त्यांचं एक मुक्तनाट्य होतं. हं, त्यात साक्षरता हं, किंवा कशी काय वाट चुकला नावाचं त्यांचं एक मुक्तनाट्य होतं, हं, ज्याच्यामध्ये कशा पद्धतीने सर्वसामान्य शेतकऱ्यांवर या भ्रष्टाचारी लोकांचं एक कवच आहे हं, आणि ते कशा पद्धतीने सर्वसामान्य माणसांना लुबाडतायत हं, या पद्धतीचं त्यांचं भाष्य होतं. हं. अशी खूप असुरी खास मालक घरचा नावाचं मुक्तनाट्य, म्हणजे ती मराठी माणसाची शोकांतिका होती की आम्ही मालक आहोत पण काही उपयोगाची नाही. आंधळतेमधलं आता तुला विशाल किती दूरदृष्टी असावी असं मला कधीतरी वाटतं. कारण सुनील बर्वेंच्या सुबक या संस्थेतर्फे जे हर्बेरियम प्रोजेक्ट राबवलं गेलं, 5 बरोबर. हां. जुनी नाटकं, जुनी नाटकांचे पुनर्प्रयोग. 25 प्रयोग झाले हां. प्रत्येकी, त्यातलं एक आंधळते नाटक मी केलं होतं हं, आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि त्याबद्दल सुनील बर्वेला शतशः मी धन्यवाद देतो. कारण आत्ताच्या पिढीला या सगळ्या गोष्टी कळणारच नाही. त्यातलं बाबांचं गाणं ऐकताना आजही माझ्या अंगावर काटा येतो की मराठी असे आमुची माय बोली, आहा आज ती राजभाषा नसे, परी नोकरी आणि खोली मराठी, खरा वारसा आज आम्हा नसे, निराळ्या जमातीची नाती न गोती, मराठीची माती निराळी दिसे, मराठीच राजा प्रजा ही मराठी, तिच्यासाठी थाळी न वाटी असे. काय शब्द काय आहेत आणि तू आज 2026 मध्ये हेच आहेत शब्द. त्याचा सगळा अर्थ लागतो आणि ही परिस्थिती, ही वास्तविकता अनुभवतोय आपण त्या गाण्यातली. किंवा त्याच्यातलं एक गाणं असं होतं की तडा तडा ते फुटले अमुच्या विजयाचे चौघडे, मराठी पाऊल मागे पडे, बर. अरब पाहुणा घरात आला, हं, उंट तयाने आत दडपिला, बर. पाय पसरुनी चार दिशेला, मालक दारी रडे, मराठी पाऊल मागे पडे, घरात आमुच्या आमुची परवड, मानेवर परक्यांचे जोखड, हमालका नवसाचे बोकड, आम्ही इतरांपुढे, मराठी पाऊल मागे पडे. केदार, 66 वर्षांनंतरही आपण ज्या राज्यात राहतो तिथल्या भाषेचा सन्मान करा. ती भाषा तुम्ही नाही काही तर बेसिक तरी तुम्ही शिकून घ्या. ही आग्रह करण्याची वेळ का आली? यात आपण कुठे पाठीमागे पडलो, कमी पडलो असं नाही, वाटतं? यात मला ना कोणालाच दोष द्यायचा नाही, यात आपला दोष आहे. बर. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हं, आपण आपलीच अस्मिता विसरून गेलो. हं, म्हणजे मी तुला छोटंसं उदाहरण दिलं ना की खाली उतरलो हं, की तो रिक्षावाला असल्यानंतर आपण पहिलं स्टेशन आओगे इथून सुरुवात करतो. हं. भाजी घ्यायला गेल्यानंतर आपण का नाही मराठीमध्ये बोलू शकत? तो समोरचा म्हणेल मला मराठी येत नाही, तर तुला मराठी येत नाही पण तुला कळतंय ना मला काय पाहिजे ते. आपण आग्रह धरायला पाहिजे आपल्या भाषेचा. मग कारण नेहमी बघ काय माहिती ना, आपण आरोप करताना एक बोट समोर असतं पण 4 बोटं आपल्याकडे असतात. असतं. ती 4 बोटं आपली आहेत ना. दोषी आपण पण तेवढेच दोषी आहोत. म्हणजे माझं म्हणणं काय माहिती आहे ना की बघ, सर्वसामान्य एक गोष्ट त्यातली अशी आहे की तुम्ही बोट धरायला दिलं ना, हं, कोणी तुमचा हात धरणारच आहे. आधी बोटच धरायला देऊ नका ना. त्यामधलं एक छान एक होतं, हं, त्यातलं ना तो हमाल दाखवलाय आणि ते पाटील तर तो म्हणतात, हमालाला विचारतात की तुझं नाव काय? हं. तो म्हणतो गणपतराव. हां, तो म्हणतो गणपतराव, वाह. हां, तो म्हणतो हो, आईबाप प्रेमाने म्हणायचे गण्या. हां. आणि या या सगळ्या मुंबईतली लोक, शेठ लोक मला म्हणतात हमाल. बर. त्याच्यावर पाटील म्हणतात गणपतीचा हमाल केलं या शेठ लोकांनी. ओ. तो म्हणतो तुझे वाडवडील काय करायचे पूर्वी? हां, तो म्हणतो आमच्या वाडवडिलांनी फार मर्दुमकी गाजवली. हं, त्यांनी
ते दिल्लीचं तख्त राखलं आणि अटके पार झेंडे लावले. बरोबर. त्याच्यावर पाटील म्हणतो आणि तेच अटकवलेले झेंडे खाली उतरून त्याच्यात चोंबळ्या केल्यात होय रे वजी वाहण्यासाठी. पण हा जो विचार आहे ना, हा किती आपल्याला हिट करणार आहे बघ ना, की आपण जर आपलं म्हणणं ताकदवानरित्या, कोणावर बळजबरी करण्याची गरज नाही, आपलं म्हणणं आपण ताकदवान ठेवलं ना, तर समोरचं हळूहळू ते होणार त्यांना. हा फरक वाटतो. नाही पण किती धारदार आणि तिखट पद्धतीने शाहिरांनी ते सगळं समजून सांगितलं होतं. या म्हणजे पायाला अक्षरशः भिंगरी लावून त्यावेळी म्हणे त्यांनी या सगळ्या चळवळीत दौरे केले होते. याबद्दल कधी काही प्रसंग त्यांच्याकडनं ऐकायला मिळाले तुला? मला काय म्हणते ना, ते डिटेलमध्ये या सगळ्या गोष्टी काय आहे, या सगळ्यांचा मोठेपणा असा होता ना, की आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, असं काही त्यांनी. कधी हां. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपलं दुर्दैव असं आहे की या सगळ्या थोड्या मोठ्यांचं कुठलंही डॉक्युमेंटेशन आपल्याकडे नाही. नाही. जे व्हायला पाहिजे होतं. महाराष्ट्र शाहीर करताना मला बाबा कसे परफॉर्म करायचे याची कुठलीही चित्रफित माझ्याकडे नव्हतीच. काय म्हणतोस? पण मग हे अज्युम करून त्यांचे जुने फोटोग्राफ्स आपण सतत बघून, त्यांना बघितलं होतं, पण व्हिज्युअली असायला पाहिजे होतं. आणि नाही तो ठेवा होता, हो, तो ठेवा महाराष्ट्रासाठी ठेवा होता, ठेवा तो होता. पुढच्या खरंच आहे. पिढींसाठी. आज मला काय मानसिक आनंद या सगळ्या गोष्टींमध्ये वाटतो ना, मी भले खूप सिनेमे केले, पण एक महाराष्ट्र शाहीर नावाचा सिनेमा करण्यामध्ये माझं खूप पर्सनल कारण असं होतं की ते माझे बाबा होते किंवा आजोबा होते म्हणून नाही, पण एक असा कलावंत होता जो या भूमीत जन्माला आला. हे आता पुढच्या कित्येक पिढ्यांना माहिती असेल. जर त्यांनी गुगल सर्च मारलं महाराष्ट्र शाहीर तर पहिला सिनेमा दिसेल. बिलकुल. सो हा विचार मी एक नातू म्हणून केला. असा विचार करणारी लोक आपल्याकडे आहेत का? किंवा आपण असा विचार लोकांना सादर व्हावा यासाठी सरकारी तत्वावर काही करतोय का? या सगळ्या गोष्टींसाठी नुसते शाहीर साबळे नाही, असे असंख्य लोक आहेत. हो, इव्हन शाहीर अमर शेख यांच्याबद्दल फार व्हिज्युअल डॉक्युमेंटेशन सापडतच नाही. अण्णाभाऊ साठे, अण्णाभाऊ साठे फक्त फोटो सापडतात तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट. तर त्यांच्या विचार आणि बरं त्यांना एक मानणारा, त्यांना त्यांच्या विचाराने प्रभावित होणारा एक वर्ग आणि किंवा एक जनसमुदाय, तो आता त्या वयात गेलेला आहे की तो त्यांच्यासाठी तो आठवणींचा काळ झालेला. आठवणींचा काळ झाला. नेक्स्ट जनरेशनला माहितीच नाही आहे. नेक्स्ट जनरेशनसाठी अण्णाभाऊ साठे किंवा अमर शेख किंवा शाहीर साबळे, खाडिलकर हे सगळे जिवंत राहण्याची गरज आहे. आणि हे आत्ताच्या घडीला सहज होऊ शकतं. ही आपली आतून तळमळ असायला पाहिजे. आपण फक्त संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या आठवणी उगाळत बसतोय, पण एक्झॅक्टली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ काय होती हे लोकांना, आत्ताच्या जनरेशनला, की काय मित्र आपल्याला सगळं फुकट मिळालं ना, त्यामुळे आपल्याला त्याची किंमत नाही आहे. तेव्हा त्यांनी समर्पण केलंय. ज्यांचं समर्पण झालंय त्या समर्पणाच्या गोष्टी जर मला कळल्या तर मला त्याची किंमत वाटायला लागेल. घरादारावर तुळशीपत्र ठेवलं. कशा म्हणजे तुमचे 106 हुतात्मे जे तिथे धारातीर्थी पडले, किंवा आजही हुतात्मा चौकामध्ये जो एक तो स्टॅच्यू आहे, त्यात एक शेतकरी, एक कामगार आहे आणि ती ज्योत आहे, त्याला काय महत्त्व आहे ना. मला नेहमी तिथे गेल्यानंतर असं माझं भरून येतं की हेच तो विभाग आहे की जिथे गोळ्या खाल्ल्या आहेत संयुक्त महाराष्ट्रासाठी. हुतात्म्य पत्करलं लोक. आणि आपण सहज तिकडून गाडी जातोय, आपल्याला काहीच पडत नाही आहे फरक. त्या सगळ्या गोष्टींची किंमत जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण महाराष्ट्र दिन फक्त ना 1 मे सुट्टी आहे या निमित्ताने साजरा करू. आणि नेहमी आता तुला महाराष्ट्र गीताची एक गंमत सांगतो. एकतर ना ते गाणं आम्हाला कमालीचं ना नशीबवान वाटतं अशासाठी, ते कुठल्याही व्यासपीठावर चालू शकतं. म्हणजे ते काँग्रेसच्या पण व्यासपीठावर चालू शकतं, ते शिवसेनेच्या पण व्यासपीठावर चालू शकतं. आणि मी याची डोळा बघितलं आहे, कारण आम्ही कोरसला असायचो आणि बाबांच्या मागे असायचो. कुठल्याही पक्षाचा मोठा कार्यक्रम असला की बाबांना त्याची एक सांगितलं जायचं की महाराष्ट्र गीतासाठी तुम्ही या. आणि मग कुठल्याही स्टेजवर काय म्हणतात बॅनरवर कुठल्याही निशाणी असून दे, नाही तर कुठलंही नाव असून दे, महाराष्ट्र गीत हे त्यांच्यासाठी आणि लोकांसाठी फार महत्त्वाचं होतं. सो ते त्यावेळेस पक्षाचं गीत गा म्हणून नाही सांगत होते कोणीच. ते महाराष्ट्र गीत म्हणजे ती एक ऊर्जा किंवा ते एक आत्मीयता ती होती त्या महाराष्ट्र गीताबद्दल. आत्ताच्या सरकारचं त्यामुळेच खूप धन्यवाद की
ती नुसतीच वरवर गोष्ट ठेवली नाही, ती आता जनमानसामध्ये पोहोचवण्यासाठी त्याचं राज्यगीत केलं. म्हणजे इट्स अ बिग अचिव्हमेंट. मला 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 जेव्हा सांगतात ना, कोणीतरी ओळख करून देताना ज्यांना माहिती नसतं केदार शिंदे, आता बऱ्यापैकी माहिती असलं तरी माहिती नसतं अशी पण लोक असतात. तर त्यांना जेव्हा सांगितलं जातं की राज्यगीत जे आहे ना, महाराष्ट्र गीत त्यांनी जे गायलं आहे ना, हां. त्यांचा हा नातू, क्या बात आहे. तेव्हा ना मला खूप मनापासून अभिमान वाटतो त्या सगळ्या गोष्टीचा, की मी त्या घरात जन्माला आलो ज्या घरामध्ये महाराष्ट्र गीत जन्माला आलंय. आणि खूप खूप आठवणी होत्या. म्हणजे बाळासाहेबांच्या जेवढे त्यांच्या सभा बरोबर. व्हायच्या तेव्हा बाबांना महाराष्ट्र गीतासाठी बोलावलं सुरुवातच त्यांनी व्हायची ना. जायचं. सुरुवात ते काय, शरद पवारजी त्यांचे पण सभा जेवढ्या व्हायच्या हां. तेव्हा महाराष्ट्र गीतासाठी बोलवलं जायचं. लातूरला विलासराव देशमुखांची सभा. आम्ही जालना, लातूर, बीड, सगळीकडे गेला असशील रे कोल्हापूर, तू? सगळीकडे. हां. आणि एक आठवण मला अशी आहे की ना, एक शरद पवारांचं सभा होती. 2 स्टेज बांधले होते आणि या स्टेजवर बाबा गात होते आणि या स्टेजवर सगळे नेते मंडळी बसणार होते. बरोबर. आणि नेते मंडळी म्हणजे शरद पवारजी आले नव्हते. बाकी जनसमुदाय खूप खच्चून भरला होता. मी तुलाही 92-93ची गोष्ट असेल, 92चीच गोष्ट असली. तर तिथून अनाऊन्समेंट, इथे गाणं सुरू आहे, अनाऊन्समेंटवर सुरू असते ना, की चला चला जरा येत आहेत आता, असं सगळं सुरू असतं. बाबा वॉज व्हेरी सिरियस अबाउट हिज कला. ते असं त्यांना तो डिस्टर्बन्स अजिबात आवडायचा नाही. आणि ते असं अचानक गाड्या आल्या पवारसाहेबांच्या आणि त्यांनी अनाऊन्समेंट करायला सुरुवात केली आणि बाबाने बंद केलं गाणं. आणि तोपर्यंत शांतता होती. ते शरदजी आले, शरद पवारजी, आणि स्टेजवर आले आणि बाबांनी फिरून सगळ्यांना सांगितलं, चला ढोलक्या वगैरे बांधा, बंद करा, चला खाली उतरा, यांची सभा होऊन देत. आणि शरद पवारजींना कळलं की शाहीर निघाले तरी महाराष्ट्र गीत झालं नाही आहे. बरं. बाबा खाली उतरले. बाबा प्रचंड चिडले होते या सगळ्या गोष्टींमुळे. मग त्यांचे कार्यकर्ते त्यांनी बाबांची समजूत घातली की नाही, पवारसाहेबांना महाराष्ट्र गीत तुमचं ऐकायचं आहे. तर त्यांचा जो एक मान, बाबांच्या मनामध्ये पवार साहेबांच्याबद्दलचं एक वेगळं प्रेम होतं, जसं बाळासाहेब ठाकरेंबद्दलचं एक वेगळं प्रेम होतं. ते सगळे त्या वयामध्ये एक खूप काम केलं होतं एकत्र त्यांनी. सो बाबा वर आले आणि ही मी गोष्ट तुला जालन्याची सांगतोय, जालन्यामध्येच झालं होतं हे. आणि महाराष्ट्र गीत गायले आणि काहीही न बोलता खाली उतरले. आम्ही घरी आलो. 3 दिवसानंतर शरद पवारांनी त्यांच्या पक्षाच्या लेटरहेडवर जी काही घटना घडली होती त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, असं घरी एक माणूस लेटर घेऊन आला होता. हो. त्यांनाही कलेची आणि कलाकारांची तेवढीच किंमत होती, जसं बाळासाहेब ठाकरेंना कलाकारांची तेवढीच किंमत होती. तर हे सगळं मिस होतं आहे आता. कळलं ना, की शाहीर ही गोष्ट ही आता तुम्ही टीजरसारखं वापरून उपयोगच नाही आहे. तुम्ही त्याला ट्रेलर करण्याची गरज आहे. क्या बात. तर तुमचा पिक्चर चांगला होईल. आणि त्यालाही तेवढा सन्मान आणि त्यालाही तेवढा मानपान देण्याची गरज आहे. कारण ते जे वातावरण निर्माण करतात ते तुमच्या डीजेनी नाही होऊ शकत आहे. ते वातावरण निर्माण करण्याची ती हातोटी ती फक्त शाहिरांच्याच त्या सगळ्या गायनामध्ये असते. शाहिरांवरती साने गुरुजींचे संस्कार होते. वेगवेगळं आयुष्य देखील त्यांचं वेगवेगळा त्याच्यात चढ उतार राहिले आणि त्यातनं ते शिकत गेले. या सगळ्याच्यात शाहिरांनी थेट महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांना देखील ऐकवलं की राजकीय व्यासपीठाचा वापर, म्हणजे तो कलावंतांचा वापर राजकीय व्यासपीठासाठी मी करू देणार नाही. आज तसं म्हणण्याचं धाडस असू शकतं का? ऐकण्याचं धाडस पण असायला पाहिजे. पण एक सांगू का, मला कधी कधी असं वाटतं की ना, त्यावेळेत एक हेल्दी वातावरण होतं आणि आत्ताच्या
सगळे जे वरिष्ठ नेते आहेत ना, हे खूप मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटलेलो आहे किंवा मी कुठल्या तरी कार्यक्रमाला आहे आणि ते समोर बसलेले आहेत, तर तेवढेच ते वाहवा करतात आणि ते खूपच मनापासून दाद देतात. ह्या सगळ्या गोष्टी मी बघितलेल्या आहेत. प्रॉब्लेम आहे ना, चहापेक्षा किटल्या गरम आहेत. हां. त्या ज्या बाकीच्या कार्यकर्त्यांना आपल्या नेत्यासमोर बघा आम्ही काय तुमच्यासाठी आवाज उठवला, यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात ना, यांनी या सगळ्या गोष्टी साध्य होऊ शकत नाही. तू एक अनुभव घेतला आय थिंक. मी घडले बिघडल्याच्या वेळेस घेतला आहे अनुभव. काय होता तो तो प्रसंग? प्रचंड नाही आहे. म्हणजे नाईटमेअर होतं माझ्यासाठी ते. हो. हां, कारण काय आहे की ना, मी कुठून जन्माला आलो शाहीर साबळेंच्या घरामध्ये, ज्यावेळेस बाबांनी कुठल्याही प्रसंगामध्ये जर राजकीय कोटी केली हं, तर ती सहज ती स्वीकारली जायची. हं, हं. किंवा मी ऐकलेल्या गोष्टी अशा होत्या की दादा कोंडके हे यशवंतराव चव्हाणांसमोर बसले आहेत आणि विच्छामध्ये त्यांच्यावर पंचेस करतायत हो, 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 हो. आणि ते दिलखुलास त्याला दाद देत आहेत. हं. अशा गोष्टी, असं वातावरणात मी जन्माला आलो की त्यामुळे मग कुठेतरी ती गोष्ट पण माझ्या कलेतून बाहेर येण्याचा प्रयत्न असतो की जे काही आजूबाजूला घडतं आहे त्याच्यावर फार विनोदी पद्धतीने जर लोकांचं एंटरटेनमेंट करता करता त्यांना जर त्याची जाणीव करू दिली तर काय होऊ शकतं, असं म्हणून आम्ही एक एपिसोड केला होता. आणि तो एपिसोड झाल्यानंतर सीच्या सगळ्या काचा दुसऱ्या दिवशी फुटल्या होत्या. आणि मग असंख्य काही दिवस काही लोक कळत नकळत खूप मागावर पण होते. फोन यायचे घरी, त्यामुळे घरचे सगळे डिस्टर्ब झाले होते. त्यांना सवय नव्हती या सगळ्या गोष्टींची. पण काय आहे की ना, हे व्हायला पाहिजे. जर कलाकाराच्या आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टी नाही घडल्या तर तो निडर होत नाही. आणि मला माझं म्हणणं सांगण्याचा तरी अधिकार आहेच ना. मी तुझ्याबद्दल वाईट बोलणार नाही, पण जे वाईट घडतंय त्याच्याबद्दल तर बोलू शकतो. बरोबर. तर ते समीकरण जर कळलं, आणि आता मी तुला सांगितल्याप्रमाणे चहापेक्षा किटल्याच गरम असल्यामुळेच हा प्रॉब्लेम आहे. पण मला आता जसं मी आता राजसाहेबांशी नेहमी बोलतो, त्यांना आम्ही कुठली गोष्ट केली तर त्यांना त्याच्यात तर खूपच आनंद मिळतो. काय आहे की ते पण स्वतः एक व्यंगचित्रकार आहेत. ते स्पोर्टिंगली घेतात पण. म्हणजे मी फडणवीस साहेबांना पण एक कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटलो होतो, तेव्हाही त्यांना मी बघितलं होतं की त्यांनी दाद सॉलिड दिली होती. मी बाबांचं एक गाणं होतं, ते गाणं सादर केलं होतं आणि ते विनोदी गाणं आहे. ते समोर बसले होते त्यावेळेस, ते खूप दाद दिली होती त्यांनी. काय कोणतं ते एक गाणं डॉक्टर होता भला, की मंत्री कसे होतात वगैरे, या सगळ्या पद्धतीचं ते गाणं होतं. सो त्याला खूप छान दाद दिली होती. एकनाथ शिंदे साहेब तर महाराष्ट्र शाहीरच्या वेळेस त्यांनी ज्या पद्धतीची मला मदत केली होती ती अविस्मरणीय. त्यामुळे हे सगळे नेते मोठ्या लेवलची लोक आहेत ही सगळी. प्रॉब्लेम तो आहे जो किटल्यांचा आहे. किटल्यांचा आहे. हां, Problem चहाचा प्रॉब्लेम नेत्यांचा नाही, नाहीये. चहाचा चहाचा प्रॉब्लेम नाहीये. पण किटल्याच एवढ्या गरम आहे की त्याच फार वाफ सोडतात. हो, खूपच त्याच्यानेच होरपळ येतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, आता ते ट्रोलिंगला काय चेहरा राहिलेला नाही आहे. त्यामुळे जे ट्रोलिंग होतं ना, ते पार आमच्या आई बहिणीपर्यंत येतं रे. ते भयानकच आहे. तर असं नको त्यामुळे काय माहिती ना, त्याला काहीतरी एक सुसंस्कृतपणा राहिलेला आहे. तुला जे बोलायचं आहे विशाल, तुझ्याबद्दल बोल. मला जर तुझ्यावर टीका करायची आहे, मी विशाल या व्यक्तीवर टीका व्यक्तीवर करेन. मी विशालच्या घरच्यांवर जाणार नाही ना. घरच्यांवर नाही जाणार. आणि त्या टीकेला पण काहीतरी एक लेवल असायला पाहिजे. जर एखादी व्यक्ती जर आपलं म्हणणं मांडते आहे तर ती पण सुसंस्कृतपणे मांडलेली आहे ना. त्याने जर शिव्या दिल्या तर तुम्ही खाली शिव्या द्या, काहीच प्रॉब्लेम नाही. पण तुला ते पसंत नाही मांडायचं कसं याची जर अक्कल नसेल ना, त्यामुळे बघ ना, तर ट्रोलर्सला कुठे चेहरे आहेत, कोणाला माहिती आहेत ना ही लोक. आणि ती एक मानसिकता आपल्यामध्ये आलेली आहे. एक छुपी जमात आहे असं वाटतं की ती. आणि तो कसं आहे माहिती ना, की स्वैराचार आहे, स्वातंत्र्य पाहिजे आपल्याला, तो स्वैराचार आहे. तो स्वैराचार झाला आहे. त्यामुळे ते खूप खटकतं. आणि म्हणूनच सांगितलं ना, की ज्या पद्धतीची ही सगळी मंडळी होती, शाहीर मंडळी किंवा या पद्धतीचं काम करणारी ही जी लोक होती, हे तेव्हा जर सोशल मीडिया असतं हे कामच करू शकले नसते. हे कठीण झालं असतं. म्हणजे माझं म्हणणं आहे की जी एनर्जी ते या सगळ्या गोष्टींमध्ये घालवत आहेत, त्यापेक्षा आपली मराठी भाषा संस्कृती कशी टिकेल आणि त्याच्याबद्दल आपण कसं जागरूकता आपल्यामध्ये येईल याच्याबद्दल ती सगळी एनर्जी घालवा ना. बरोबर. आजच्या कालावधीत असणार आहे. मी तुझं असं म्हणाल की आपल्याला अगदी बनवलेलं मिळालेलं आहे, आपल्या हाती थाळीत Free. सजून मिळालं, फ्रीमध्ये फ्रीमध्ये मिळालं आहे आपल्याला.
काय घ्यायला पाहिजे या सगळ्या मंडळींकडनं असं तुला वाटतं? काय आपण त्याच्यातनं रिप्लिकेट करून घ्यायला हवं, प्रतिबिंबित करून घ्यायला हवं? म्हणून मी तुला मगाशी एक शब्द वापरला ना, ही सगळी मोठी लोक जी असतात, हं, ही मोठी लोक का अशी मोठी जन्माला आली आहेत, हं. याचा विचार म्हणजे ते दैवी आहेत. याचा अर्थ ना, आपल्यामध्ये अजून दैवी कोण जन्मालाच आलेलं नाही, नाही. की ज्यांनी आपला ठसा उमटवण्याची गरज आहे. मग माझं म्हणणं आहे की त्यांचे जे ठसे आपल्याला लाभलेले आहेत हं. ते सांभाळण्याचं काम करू. त्या ठस्यांवर पाय देऊन पुढे जाऊ नका ना. वा. तो तो त्यांचा ठसा आहे आणि तो जर आपण सांभाळला नाही तर मग काही त्याला अर्थच राहणार नाही. आणि काय घेण्यासारखं आहे तर आपलं वाचनच नाही आहे ना आजकाल. आपण व्हॉट्सअपचे मेसेज आणि इंस्टाग्रामचे सगळ्या गोष्टी वाचतो, याचा अर्थ आपलं वाचन नाही आहे. हं, हं, हं. मग कोणीतरी मला जर सांगितलं की हो पण मी तर असतो ना मोबाईलवर, आणि पण ते वाचन नाही होऊ शकत. या थोर लोकांची जी सवय जी आहे, यांची सगळी आत्मचरित्र किंवा त्यांनी लिहिलेली पुस्तकं जरी वाचली हं. तरीही तुमच्या विचारांमध्ये हळूहळू हळूहळू फरक पडेल. एका रात्रीत होणार नाहीच आहे. अण्णाभाऊ साठेंचं सगळं त्यांचं साहित्य वाचल्यानंतर तो माणूस काय धगधगता होता हं. आणि त्यांचे विचार काय धगधगते होते हे जाणवतं. हं. आणि मग आपल्याला एक इन्स्पायर व्हायला होतं की यार काय माणसं होती ही. मग माझं म्हणणं ना की आपण चांगलं नाही करू शकलो ना अजिबात कोणाचं, हं. तर हे सगळं वाचून आपण कोणाचं वाईट नाही करणार. समजा चांगलं नाही होऊ शकलं आपल्या हातून तर, पण नक्कीच कोणाचं वाईट नाही होणार. दुसरं गोष्ट, मराठी भाषेबद्दल मला प्रेम हे दिखाव्यापुरतं नाही असू शकत. हां, माझ्याही मराठी भाषेमध्ये असंख्य इंग्रजी शब्द येतात. हं. कारण आता आपल्याला शब्द, तुला मी जर ते शब्द ऐकवले तर तुला समजणार नाहीत बिलकुल, बिलकुल. खरं आहे, अशी खरं वेळ आहे. पण आलेली आहे. खरं आहे. याच्यातला एक छोटासा भाग ना की ही सगळ्यांनी आंदोलनं करायला पाहिजेत, सगळं मान्य आहे मला. माझं म्हणणं आहे घरातच सवय लावायला पाहिजे. घरातनं सुरुवात करा. आपल्या मुलांबरोबर मराठीत बोलायला सुरू करा ना. तो मुलगा इंग्लिश मिडियममध्ये जाऊ देत. माझी मुलगी ना म्हणजे इंग्लिश मिडियममध्ये होती. ती मला बाबा आणि माझ्या बायकोला आईच म्हणते. ही सवय पहिल्या दिवसापासून लावली ना, किंवा आम्ही घरी संवादही मराठीतून साधतो. हं. उलट तिचं इंग्रजी इतकं उत्तम आहे की माझं इंग्रजी इतकं वाईट आहे, त्यामुळे काही गोष्टी मला तिच्याकडून याचा अर्थ काय, म्हणजे काय असतं, हे काय शब्द आहे हा, हे मला विचारावं लागतं. ही प्रक्रिया उलटी करू नका. एक्झॅक्टली. मराठीचा हा शब्द म्हणजे काय काय असं नका करू. इंग्रजीचा शब्द कळला नाही तर चालेल, हं, हं, तो समजून घेऊ. मराठी पूर्ण समजली पाहिजे. हं. तर ती घरात त्याचं एक अपब्रिंगिंग किंवा त्याची सुरुवात, त्याचा श्री गणेशा हा घरात झाला पाहिजे. आजही बाबांना मिस करतो. अरे प्रचंड, प्रत्येक क्षणी. आणि कारण काय, मी ना डोळे उघडलेत सकाळचे ते बाबांना बघून, आणि डोळे मिटलेत ना ते पण बाबांना बघितल्यानंतर. कारण बाबांचा बेड असा असायचा आणि मी खाली झोपायचो. त्यामुळे मला ते इतकं इन्स्पायर करतं त्यांचं बोलणं, त्यांचं हातवारे, त्यांचं कसे तडफेने बोलायचे, ते गायचे कसे, त्यावेळेस त्यांच्या डोक्यामध्ये काय असेल, हे सगळं इतकं मला इन्स्पायर करतं. आणि मगाशी सांगितलं ना, आमच्याकडे कसे, आम्ही ज्या विभागात राहिलो, परेल विलेजला आंबेकर नगरमध्ये मी वाढलो, तर मागे सगळा स्लम एरिया होता. आता तिकडे मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स झाल्यात, आता मोठं टॉवर्स झालेत. पण तो स्लम एरिया होता ना, आमचं बाळकडू काय होतं माहिती आहे का, 1 मे ची सुरुवात सकाळ, हं. जर डोळे उघडताना कानावर यायचे ना तर जय जय महाराष्ट्र माझाचे वाह, शब्द. वाह, वाह. कारण असंख्य भोंग्यांवर ना ती गाणी लागलेली असायची तो महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी. किंवा कोणाच्या घरात जर असेल लग्न, हं. तर ती सगळी लग्नाची गाणी वाजायची. हं. हे सगळं मी मिस करतो. हे म्हणून मी कदाचित बाबांना मिस करतो. आणि मी बाबांना एक कलावंत म्हणून जास्त मिस करतो. मला असं वाटतं की माझ्या कळत्या वयामध्ये बाबा थोडे उतार वयाकडे चालले होते. हं. म्हणजे मला जर
73ला जन्म आणि मला 84ला लोकधाराला आणि मी 85ला जेव्हा लोकधारामध्ये आलो तेव्हा बाबा 62चे झाले होते. हं, 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 पण 62 तो ते जाईपर्यंतचा जो काळ होता हं. तो मला बाबा समजून घेण्यामध्ये खूप उपयोगी पडले. मला मगाशी सांगितल्याप्रमाणे माझ्याकडून चांगलं कितपत होईल हे माहीत नाही, पण बाबांकडे बघून माझ्याकडून वाईट नाही होणार हे महत्वाचं. हे शिकायला मिळालं. माणूस घडवला बाबांनी. खूपच. आणि माझाही प्रयत्न तोच आहे की माझ्या पुढच्या पिढीला मी तसंच घडवण्याचा प्रयत्न करतो आहे. बाबांनी कधीच असं इझी काहीच गोष्टी मिळवून दिल्या नाहीत. हं. सगळं खूप असं वाटतं लोकांना की शाहीर साबळेंचा नातू म्हणून सगळं मिळालं असेल वगैरे, असं काही नाही झालं. तो प्रत्येकाचा एक वेगळी धडपड असते आणि ती धडपड प्रत्येकाला करावी लागते. पण ना मी बाबांना ना खूप ना भावनाप्रधान झालेलं पण पाहिलं आहे. आणि तेच भावनाप्रधान ना कुठल्या एका गोष्टीसाठी नाही, हं. म्हणजे देशाची अवस्था, महाराष्ट्राची अवस्था, या सगळ्या गोष्टींकडे जेव्हा त्यांच्याबरोबर बोलत होतो ना तेव्हा ना ते खूप द्वेषाने बोलून हळूहळू त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी यायचं. कारण त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळ पण बघितलं. चले जाओ. त्यांनी त्यावेळी. स्वातंत्र्य मिळालं तो काळ बघितला. तो काळ बघितला. आणि स्वातंत्र्यानंतर या देशामध्ये काय काय घटना घडतायत याची डोळा बघितली. त्यामुळे त्यांना 360 डिग्री या सगळ्या गोष्टी माहिती होत्या की आम्ही कशासाठी, म्हणजे बाबांचं तेच होतं की कशासाठी धडपडलो स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये होतंय काय आणि आता होतंय काय. त्यातला एक प्रसंग, झीचा एक कार्यक्रम होता, मला असं वाटतं विवा शिरवाडकरांवर तो कार्यक्रम होता. हं. चांगली आठवण आहे मला ती. हं. आणि मी तेव्हा झीच्या सिरियल्स करायला लागलो होतो. हं. त्यामुळे झीच्या सगळ्या संबंधित लोकांबरोबर माझे सगळे चांगले संबंध होते. अजय भाळवणकर, निखिल साने हं. त्यावेळेस, आणि वैद्य, नितीन वैद्य, बरोबर. ही सगळी मंडळी. आणि त्यांचा नक्षत्रांचे देणे हा कार्यक्रम झीला होता, बरोबर. विवा शिरवाडकरांवर. बरं. तर त्याच्यामध्ये ते गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार, ते जे गाणं आहे हं. शिरवाडकरांनी, कुसुमाग्रजांनी लिहिलेलं, ते बाबा पूर्वी गायचे. त्यामुळे बाबांची एक बाईट पाहिजे होती. हं. आणि बाबा आता, ही गोष्ट मी तुला 2000 नंतरची सांगतोय, हं. 2002-2003 या कालखंडात तो अजून वय झालं होतं. हं. 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 आणि आम्ही कॅमेरा लावला घरी त्यांचे शूट करण्यासाठी. मी गेलो होतो, मी करत नव्हतो शूट, पण मी गेलो होतो त्यांच्याबरोबर, कारण बाबा कम्फर्टेबल व्हावेत. हं. हं. आणि ते गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जय, अणवस्त्रांचे छातीवरती घ्या जेलुनी प्रहार वगैरे, आणि ढसाढसा रडायला लागले. म्हणजे मला कळेच ना, म्हटलं, आणि ते सगळं थांबलं. आणि बाबांना म्हटलं, आणि मग बाबा ते त्यांचं ते बाहेर यायला लागलं की कशासाठी घेतलं स्वातंत्र्य आम्ही. हे जे या सगळ्या गोष्टी बघणारी जी लोक आहेत ना, यांना ते गोष्ट खूप लागत होती की असा नव्हता बघितला आम्ही आमचा देश जेव्हा तो इंग्रजांच्या ताब्यातून घेतला. आणि तेव्हा खाल्ल्यात ना लाठ्या, जेलवारी पण झाली ना, शाहीर म्हणून गावोगावी त्या पद्धतीचं की कसं आपल्याला स्वातंत्र्य मिळवणं किती महत्त्वाचं आहे वगैरे सगळं झालं. परत त्याच व्यक्तीने पुन्हा तोच 1960 सालचा प्रवास तोच होता की जिथे कशी मुंबई मिळाली पाहिजे महाराष्ट्राला, संयुक्त महाराष्ट्र कसा झाला पाहिजे, त्या लोकांनी काय स्ट्रगल केलं आहे बघ ना. म्हणजे आधी त्या इंग्रजांबरोबर जे ओळखीचे नव्हते आणि मग जे आपलेच होते त्यांच्यावर लढा दिला, स्वकीयांबरोबरच. आणि आजही तो लढा त्यांचा तसाच आहे चालू, जो 2026 आपण बघतोय, करतोय. आपल्या भाषेबद्दलचा लढा आपण देतोय, जे आपली, ज्याच्यावर आपण उदरनिर्वाह करतो. येस. जाता जाता म्हणजे बाबांचं हे गाणं तर कायम आपल्या सगळ्यांसाठी यापुढेही राहणार आहे, ते आपलं राज्यगीत आहे. पण त्या व्यतिरिक्त बाबांचं आवडणारं कोणतं गाणं तुला? वेगवेगळी गाणी होती. मला राज्यगीत गाण्याची माझी लायकी पण नाही, कारण काय आहे की मला ना बाबांचं कानात स्वर बसलेला आहे. त्यामुळे तू जर महाराष्ट्र शाहीर आत्ता जरी बघशील ना, तर मी ते गाणं अजय गोगावलेने बाबांचं गाणं गायलं शेवटचं. अजयनी एक्झॅक्टली बाबांनी जसं गायलं आहे ना तसं गायलं आहे. म्हणजे तू जुनं गाणं ऐक आणि इमिजिएटली अजयचं गाईक, मग तुला स्वतःला कळेल. आणि त्यातही अजयचा मोठेपणा असा होता, अजय अतुलचा, की जेव्हा ते गाणं येतं आणि
तिसरं कडवं येतं, काळ्या छातीवरी हम्म, कोरली अभिमानाची लेणी. हम्म. तर त्याच्यामध्ये अजयचा आवाज होता ना, तो हळूहळू पुसट होत ना बाबांचा ओरिजिनल आवाज वर येतो. त्यामुळे ते दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा हे जे येतं ना, अजूनही अंगावर काटा आला माझ्या, ते बाबांच्या आवाज ऐकू येतं. आणि ही आयडिया जी अतुलची फारच ग्रेट होती. सो त्यांची सगळीच गाणी चांगली आहेत आणि मला आवडणारं त्यांचं गाणं जे माझ्या पहिल्या सिनेमाचं होतं मल्हारवारी. मला- कारण काय आहे की त्याच्यामध्ये ना एक स्वॅग आहे. हम्म, तू जर मल्हारवारी नीट ऐकलंस ना तर तो एक भक्तानी देवाला दिलेला एक 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 आवाज आहे हम्म, हम्म. की मल्हारवारी मोतियाने द्यावी द्यावी भरून, भरून नाहीतर देवा देवा मी जातो जातो दुरून. दुरून. तो एक स्वॅग आहे की तू जर मला करणार असेल हे सगळ्या गोष्टी तर मी तर So ठीक ते आहे. ते मला भयंकर आवडतं गाणं. आणि माझ्या नशिबाने 2004 मध्ये माझा पहिला सिनेमा अगं बाई यारेच्छामध्ये हा गोंधळ अजय अतुलनी त्यांच्याकडून तो गाऊन घेतला आणि आता पुढच्या कित्येक पिढ्या त्यांचा आवाज कैद झाला आहे. बाबांचं प्रतिबिंब आम्ही तुझ्यात बघतो आणि तोच चळवळ्या, तोच क्रांतिकारक आज दिग्दर्शकाच्या हो, पण रूपाने. दुर्दैवाने काय माहिती ना की त्यांच्या इतकी समज जर मला आली असती ना किंवा ती आग माझ्यामध्ये असती ना हम्म. त्यांच्या इतकी, तर मग खूप काही झालं असतं. विशाल, कधी कधी या सगळ्या दृष्टीने बघताना ना मी पण माझा एक विचार करतो की ना मी ना माझ्या गरजेपुरतं जगतोय. मी मी भले एंटरटेनमेंट लाईनमध्ये आहे, मी माझे सिनेमे करतो, लोकांना आनंद देतो, सगळं झालं तरी या समाजासाठी माझ्याकडून काय असं काहीतरी माझ्याच क्षेत्रातून असं काय भरीव काम होऊ शकेल हा विचार सतत माझ्या मनामध्ये येतो. कदाचित तो जो विचार होता तो बिघडला होता किंवा तो विचार होता तो मी गोपाळा रे गोपाळा नावाचं गोविंदा रे गोपाळा केलं होतं. कारण तुम्ही ज्या क्षेत्रात आहात तुम्हीही लोकांना जागं करताय रोज. बरोबर. प्रत्येक बातमीने लोकांना ती गोष्ट जाणवते. हम्म, हम्म. ज्या बातम्या तुम्ही देतात त्या बातम्यांच्या बद्दल त्यांच्या भाषेमध्ये जोपर्यंत लोकांना त्या बातमीची किंमत कळत नाही आणि कुठे आपलं चुकतं हे कळत नाही, ही जागरूकता जोपर्यंत निर्माण होत नाही ना तोपर्यंत काही नाही. आणि हे काम माझ्याकडून होत नाही आहे. त्याचं शल्य आहे मनामध्ये. कारण मी ज्यांना आयडल म्हणून मानलं त्यांनी आयुष्यभर याच पद्धतीचं काम केलं आणि मी जे काम करतोय ते खूप आनंद देण्याचं काम करतोय, त्याचा अभिमान आहे. पण शल्य आहे की माझ्याकडून असं काहीतरी असं कधी घडेल. निश्चितपणे ते घडतंय मला असं वाटतं. चित्रपटांच्या निमित्ताने, नाटकाच्या निमित्ताने तू करतोय आणि केवळ मनोरंजन नाही आहे, वेळ पडली तर आपल्या हातात असलेला डफ, हार्मोनियम आणि आपला आवाज देखील शस्त्र झाल्याचं आपण बाबांच्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आपण बघितलं. तू नशीबवान आहेस की तू या सगळ्या घडामोडींचा साक्षीदार राहिलास. बाबांना तू जवळून बघितलं आणि हे तुझ्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांना ऐकायला मिळालं. त्यामुळे पुन्हा एकदा या महाराष्ट्र दिनाच्या तुला खूप खूप शुभेच्छा देतो केदार आणि धन्यवाद. फार वेळात वेळ काढून मला असं वाटतं अनौपचारिक गप्पा मुळात ते तुझ्यात आहे यार, तू आपला माणूस आहेस, अशा पद्धतीने आमच्याशी गप्पा मारतोस, असाच राहा. येस. आणि माझ्याकडून सगळ्या आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेला या महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा. आज आपण जे काही बोललो कोणीच कोणाला शिकवू शकत नाही, फक्त एकच आहे, आपण आपल्या महाराष्ट्रावर प्रेम करूया. आणि मंडळी, मी असं म्हणेल, केदारने जसं सांगितलं किंवा मी देखील या गोष्टीची सहमत आहे आणि मी देखील आग्रही आहे की 66 वर्ष या महाराष्ट्र निर्मितीला पूर्ण झाली. या निमित्ताने पुन्हा जो लढा शाहिरांनी लढलेला होता, मराठी भाषा, मराठी भाषेचा आग्रह आणि मराठी माणसासाठी, त्या लढ्याची पुढली आवृत्ती आपण बघूयात. एक संकल्प तर करूयात, ज्या राज्यात मी राहतो, ज्या राज्यात मी नोकरी करतो, जिथं माझा उदरनिर्वाह चालतो, तिथली मराठी भाषा ही मला नीट आली पाहिजे आणि मी ती बोललीच पाहिजे, हा आग्रह कायम ठेवूयात. आणि हाच संकल्प जर आपण पूर्ण केला तर या लढ्याची ती यशस्विता असेल. यानंतर इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.